हॅलो एव्हरीवन. केदारनाथ झालेलं आहे, त्यानंतर त्रियोगी नारायण पण केलं. आमचं असं आहे ना की थंड काय बसायचं नाही. मला माझ्या स्टोरीज बघून, माझ्या पोस्ट बघून सगळ्यांचे मेसेजेस यायला लागलेत की तुझं मस्त आहे ना ग, की तू वर्षातून 2-2 ट्रिप करतेस, तू फिरतेस. हे चेहरा, हे असं हालत, श्वास घ्यायला मिळत नाही, दिवसा खायला मिळत नाही, हे असतंय त्याच्या पाठीमागचं जग. सगळ्यांना वाटते की नाही बाबा ही मस्त फिरत्या, हे करते ते करत्या. देखो नींद नाही झालेली, खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. ट्रिप करणं खूप टफ आहे, जमलं पाहिजे. खाने में क्या क्या मंगाया बनने में? हमने आज मंगाया था राजमा चावल, आलू की सब्जी और फुल्का रोटी और जीरा राइस और ये सलाद। और ये देखिए भूखा नहीं मागे इथे मंदिर दिसते, ते उखीमठ आहे, जिथं 6 महिने केदारनाथवर भगवान शंकर असतात आणि 6 महिने इकडं असतात. शीतकालीन पूजा इकडं होते. इथं पंचकेदारचं पण मंदिर आहे आणि 6 महिने इकडं पूजा झाली जाते. खूप छान मंदिर आहे, शांत वातावरण आहे इकडं. रस्ते खचलेत त्यामुळे आम्हाला चालत यावं लागलं. 1 मिनिट मंदिर दाखवते. चला. उखीमठचं दर्शन झाल्यानंतर आपण चाललेलो आहोत तुंगनाथकडे. हे चोपटा नावाचं एक गाव आहे, जिथपर्यंत आपली कॅब जाते आणि तिथं गेल्यानंतर 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुंगनाथ हे यासाठी प्रसिद्ध आहे कारण इथं वर्ल्ड्स हायेस्ट शिवा टेम्पल आहे. इथला ट्रेक जो आहे तो केदारनाथपेक्षाही अवघड आहे, कारण हा पूर्ण चढा आहे. केदारनाथमध्ये तुम्ही शॉर्टकट घेऊन जाऊ शकता, खरं तुंगनाथमध्ये तसं काही करू शकत नाही तुम्ही. त्यामुळं लक्षात ठेवा की पोटभर काहीतरी खायला वगैरे सोबत ठेवाल, कारण इथं मध्ये आधी एक खाली आणि एक वर एवढी 2च दुकानं आहेत. खाण्याची दुकानं अजिबात नाही. हिर तो बडी सॅड हे हाय. आता अशा तऱ्हेने हिरनं काय बोलायला पण येणार. मॅच चेक, 1 मिनिट रुको. गिवअप केलेला आहे आणि माझ्यासोबत माझा एक साथीदार पण आहे. एक साथीदार वर गेला, एक साथीदार खाली आहे आणि अशा रीतीने आता इथनं पुढे जे होईल ते होईल. थोडा वेळ बसणार, जर वाटलं तर वर, नाही तर खाली. वर काय जात नाही आता सोडा बास, कारण समोर ढग दिसायला लागल्यात. थोड्या वेळात भगवानजी डायरेक्ट येतील आणि उचलून नेतील मला, एवढं आता वाटाले. जीव गेलाय. पहिली गोष्ट तर नाश्ता तो केलेला, त्यांना पित्त झालेला आहे. डोळे वगैरे बघूच शकताय आणि नजारा बघायचा आहे. काय वेट माहिती. आणि हा असा ट्रेक आहे ना की जिथं म्हणजे खूप अवघड आहे. हा पूर्ण असा चढा रस्ता आहे. इकडे एक मात्र गोष्ट चांगली की प्लास्टिक वगैरे टाकू देत नाहीत. ह्यांचेच माणसं जे आहेत की गार्ड्स वगैरे, ते सगळं गोळा करून जातात. आणि इकडं केदारनाथसारखं शॉर्टकट पण तुम्ही मारू शकत नाही, कारण शॉर्टकट मारलं की लगेच पोलीस ओरडतात. धन्यवाद. माहिती फक्त तुमच्या पुरतं पोचलेली आहे. अशा रीतीने माहिती द्यायचं काम माझं आहे, कारण आपल्याला काय जमलेलं नाही आहे. इकडनं ट्रेक ॲक्च्युली तुम्ही खच्चर करून जाऊ शकता. इथं कमी दरात आहे खच्चर, बहुत ज्यादा. तुंगनाथमध्ये एक विशेषता अशी आहे की इथं कचरा अजिबात टाकू देत नाहीत, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी स्वच्छता चालू होती. आणि मंदिराच्या इकडं आल्यानंतर खूप जास्ती धुकं असतंय, त्यामुळं ट्राय करायचं की आपल्यासोबत गरम कपडे ठेवाल. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे की दुपारी 1 ते 2:30 वाजेपर्यंत हे मंदिर बंद असते. त्यामुळे जितक्या लवकर सकाळी ट्रेक चालू कराल, हा ट्रेकला 2.5 ते 3 तास लागतात, पण टोटली चढा ट्रेक आहे. आतमध्ये गेल्यानंतर मंदिरात तुम्हाला एक जलपात्र पण मिळते की जे तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकताय. हर हर महादेव.